समाधानी आहोत. आता 3 महिन्याचा प्लॉट आहे सर. त्यावेळेस आम्हाला असं वाटलं का हे आपलं बियाणं गेलं म्हणून. रोप एवढं चांगलं आलं की आपल्या 5-4.5 पायल्यामध्ये 6 एकर रान लागलं. तिथं जाऊन जो रिस्पॉन्स बघितला आणि जी कस्टमर सोबत जी प्रेमाची आणि भावनिक वर्तवणूक असते ती तिथे गेल्यानंतर समजली. जगाच्या पाठीवरचा एकमेव व्यवसाय आहे का ज्या व्यवसायाला छत नाही, ज्या व्यवसायाला भिंत सुद्धा नाही आणि व्यवसाय बंद करून किंवा घरी जाताना कुलूप लावून कडी लावून घरी जाता येत नाही असा उघड्या आभाळाखाली आणि काळ्या आईच्या कुशीत विसावलेला हा आमचा शेती व्यवसाय. फील्डवर्क प्लॉटवरची कामं करत असताना यात आमचा स्वार्थ कुठला दडलेला आहे तर तोही स्वार्थ मी तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या या कृषीप्रधान अशा भारत देशामधील सर्व शेतकरी बंधूंचं या ठिकाणी मोहनगिरी कृषी दीपक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. शेतकरी बंधूंना या ठिकाणी माझ्यासोबत आहेत ज्यांचा राजकीय कारकीर्द पण बऱ्यापैकी या तालुक्या जिल्ह्यामध्ये आहे असे शरद भाऊ. आपण या ठिकाणी आपलं मनोगत सांगाल की या प्लॉटविषयी आपलं काय मत आहे? सर आपण हे बियाणं टाकलं 14 म्हणजे पोळ्याच्या आदल्या दिवशी. पोळ्याच्या आदल्या दिवशी बियाणं टाकलं आणि पोळ्याच्या दिवशी थोडासा पाऊस झाला, नॉर्मल शितोडे झाले. त्यावेळेस आम्हाला असं वाटलं का हे आपलं बियाणं गेलं म्हणून. आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी कांद्याचे बियाणं टाकलं होतं त्यात आमच्या तालुक्यात पण आणि बाकी ठिकाणी पण 80% बियाणं कोणाचं आलंच नाही. पोळ्याच्या दिवशी अमावस्या होती तर त्यावेळेस मी पण घरी होतो. तर माझी साईट चालू असतं, मी बाहेर असतो. त्यावेळेस घरी होता आम्ही पोळ्याचे हे जनावरं वगैरे आवरता तिकडे लक्ष न देता. आता पोळ्या सण असं आहे का तो दिवस किती काही केलं तर कमीच पडतो कामासाठी. तर त्या दिवशी आम्ही दिवसभर मायक्रो स्प्रिंकलर जोडलं आणि त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेला आम्ही मायक्रो स्प्रिंकलर चालू केलं. त्यानंतर मग ते झालं आणि 15 दिवसांनी एवढा पाऊस झाला की शक्यताच वाटत नव्हती. आपलं बियाणं जे होतं ते उतरून पडलेलं होतं. तर त्यावेळेस असं वाटलं होतं का कांदे आपले पूर्ण म्हणजे बियाणं गेलंच. आणि इथं पहिला ऊस होता आपला, तर ऊस काही कारणास्तव मोडावा लागला. मग त्यावेळेस विचार केला का आपण यावेळेस थोडेसे कांदे जास्त करू. बाकी काही मक्का होती, कपाशी होती. तर मग आता पूर्ण मदार जी होती ती कांद्यावर होती. मग म्हटलं आता काय करायचं. मग आम्ही काय करायचो, सकाळी धुई पडायची. त्यावेळेस पाऊस झाला, धुई पडायची दररोज सकाळी येऊन 20-20 मिनिट का होईना, अर्धा तास का होईना, पण मायक्रो स्प्रिंकलर मारायचं त्याच्यावरती. ते मारल्यामुळं त्याचा फायदा असा झाला की जे त्याच्यावरती रोग येत होते तर ते धुवून गेलं त्यांनी. आणि ते रोप एवढं चांगलं आलं की आपल्या 5-4.5 पायल्यामध्ये 6 एकर रान लागलं. आता हा जो प्लॉट आहे याच्यासोबत 6 एकर कांदे आहे आपले. तर त्यानंतर ती लागण झाली आपली 9-10 नोव्हेंबरला करायची होती. 9 नोव्हेंबरला 10 नोव्हेंबरला काहीतरी दिवाळी होती यावेळेस. त्यावेळेस बाया नाही आल्या. अक्षरशः लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी आपण ही कांद्याची लागण चालू केली. का तर रोपाचं वय झालं होतं आणि ते जास्त दिवस ठेवण्यात अर्थ नव्हता. अक्षरशः यावेळेची दिवाळी पण ह्याच गणगणीमध्ये गेली की बाया बघायचे, कांदे लावायचे, ह्या गोष्टी करायचे. आणि अशा पद्धतीने हा 6 एकर प्लॉट आपण त्यावेळेस लावला. साहेब मी मागे एकदा नाशिकला गेलो होतो. त्यावेळेस बंधूचा फोन आला मला, म्हणे काय आपलं औषध आणायचे. त्यावेळेस आपली पहिल्यांदा भेट झाली कोपरगावला, मोहनगिरी ॲग्रो कृषी सेवा केंद्र कोपरगाव येतं. तर त्यावेळेस मी तिथे जाऊन जेव्हा बघितलं एवढं मोठं गोडाऊन आहे, सगळ्या गोष्टी आहे. तर काय असतं आमच्याकडे वैजापूरला पण खूप कृषी सेवा केंद्र आहे. माझ्या अंदाजे 300 काय कृषी सेवा केंद्र वैजापूरमध्ये. तर तिथं जो रिस्पॉन्स होता, आता जे औषध तुम्ही लिहून दिले ते असं काही औषध नव्हतं का तिथं नव्हतं नाही का. आणि बाकीचे जे बियाणं पाहिजे होते किंवा ज्या गोष्टी मी त्यावेळेस आपल्याला इथं यानंतर कोथिंबीरीचा पण प्लॅन आहे आपला. इथं कोथिंबीर करू 5-6 एकर जो आधी आता प्लॉट निघणार आहे पुढच्या मार्चमध्ये निघाला 10 मार्चपर्यंत. तर इथं कोथिंबीरचं मी त्यावेळेस भाऊंना पण बोललो काय आपल्याला कोथिंबीर करायची म्हणलं. ते म्हणजे तुम्हाला सांगा कोणती धनी पाहिजे. म्हणलं आपण काय काय ठेवतो. ते म्हणे आम्ही तर सर्वच ठेवतो, तुम्हाला काय पाहिजे. तर मग मी बंधू पण म्हणे काय आपण यावेळेस तिकडनं जाऊन. म्हणलं चालेल काय अडचण नाही, म्हणलं तिकडनं आणा. पण तिथं जाऊन जो रिस्पॉन्स बघितला आणि जी कस्टमर सोबत जी प्रेमाची आणि भावनिक वर्तवणूक असते ती तिथे गेल्यानंतर समजली की म्हणजे धंदा करण्याची पण पद्धत. शेतकऱ्यांना त्याचा जर उपयोग नाही झाला तर मग ते पैसे देण्यात शेतकऱ्याचा काही अर्थ नाही ना. कारण त्याची जी जमीन आहे ती पूर्ण उघडीवर पडलेली आहे. त्या जमिनीचं म्हणजे असं नाही की काही आपण तिला साठवून देऊ शकतोय किंवा काही नाही. एक पाऊस आला कमी जास्त झाला तर पूर्ण तिचं नुकसान होऊन जाऊ शकतं. तिला झाकण टाकूच शकत नाही ना. फक्त शेतकऱ्याचीच प्रॉपर्टी अशी आहे का ती उघड्यावरती पडलेली आहे. बाकी प्रत्येकाची प्रॉपर्टीला झाकण आहे काही ना काही वरती. तशी शेतकऱ्यांना काहीच नाही ना. आणि हा पूर्ण विश्वास जो असतो तो कृषी सेवा केंद्र म्हणा किंवा जे त्यांचे सहाय्यक असतील कोणी, त्यांचे एक्झिक्युटिव्ह असतील, जे साईटवरती बघत असतील, रिस्पॉन्स देत असतील, ज्या असतील ते मार्गदर्शन करत असतील, त्यांनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला त्या पद्धतीने औषधं जर गॅरंटेड भेटले तर असं रिझल्ट येतो. आता रिझल्ट तुमच्या समोर आहे, सगळं आपण बघतोच आहोत. राजकारणाचा वेळ जो तो दुपार सकाळी 10 नंतर तिकडे जावं लागतं. बाकी साईट चालतं आपलं कन्स्ट्रक्शन साईट तिकडे पण असतो.
आणि वेळोवेळी आता काय पाहिजे काही नाही. आता आमचं डेली मी बाहेर असतो 8-10 दिवस 15-15 दिवस बाहेर असतो, तर बंधूजन माझं फोनवर बोलणं चालूच असतं, पाणी भरलं का, फवारणी मारले का, हे झालं का नाही. मग तो नाही आणायचंय आपल्याला, अजून काही औषध सांगितलेले साहेबांनी किंवा आणून ठेवलेले ते मारायचे. मग कुठून आणले, नाही तिथूनच आणले साहेब येतात जेव्हा सांग. आणि त्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला त्यांनी बोलवलं असेल, आमचं बोलणं झालं असेल, तुम्ही दुसऱ्याच दिवशी दिवसभरातून वेळ काढून त्यावेळेस तुम्ही इथं हजर झालेलेच आहेत. तुम्ही काय असेल ते औषधं लिहून दिल्यानंतर, घेऊन आल्यानंतर, ते मारल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीचे आपल्याला रिझल्ट त्याचा भेटलेला आहे. रोपाला पण तुमच्याकडनं 2 की 3 स्प्रे, काही 2 स्प्रे घेतले होते. रोप जर त्यावेळेस जगलं नसतं तर आज कांदे आले नसते. आणि रोपाचा रिझल्ट आला, ज्या डॉक्टरकडे गेल्यानंतर रिझल्ट येतो माणूस त्याच्याकडेच जातो ना, पुन्हा दुखायला लागल्यानंतर. तर त्याच गोष्टीने आपण पुन्हा वेळोवेळी तुमच्याशी संपर्क साधला आणि त्याचा हा रिझल्ट आला. आपण पूर्ण 12 एकर पैकी 11 एकर कांदे केले, हे तुमच्याच भरोश्यावर केले. कारण रोप जर जगलं नसतं, तेवढे रोपाचे भाव चालू होते 25-30 हजार रुपये पाहिली. ते तेवढे कांदे माणूस म्हणजे 3 लाख रुपयाचं बियाणं विकत घेऊन, रोप विकत घेऊन कांदे लावू शकत नव्हता. म्हणजे आमचे रोप जगलं कांद्याचं हे तुमच्यामुळं. त्यानंतर जे कांदे लागवड केली ते रोप जगल्यामुळे कांदे लागवड एवढी केली, आणि त्याचा पण रिझल्ट आता पूर्ण जे कांदे आहेत ते आपले व्यवस्थित आहेत, काही अडचण नाही. पण या ठिकाणी तालुक्यातील शेतकरी आहेत, हो. जे तुमच्यासारखे युवक आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल महत्वाचा? त्यांना आता माझे पण काही मित्रांनी विचारलं, वागलगावचे, सिरसगावचे इकडचे मित्र आहेत, ज्यांचे कांदे असतात, भौरची जगताप कंपनी, त्यांना पण मी बोललो. त्या दिवशी माझं आता 4 दिवस झाले तेव्हाच बोलणं झालं. तेव्हा यार आम्हाला त्यांनी 4-5 एकर कांदे केलेले, कांदे एवढे व्यवस्थित नाही. मी त्यांना तेव्हाच सांगितलं, म्हटलं तुम्हाला नंबर देतो आणि कोपरगावला जाऊन येवला नाक्यापासून मध्ये जायचं म्हटलं, राईट साईडला, तिथं मौनगिरी अग्रो कृषी सेवा केंद्र आहे, किंवा कुगे साहेबांचा नंबर देतो म्हटलं, त्यांच्याकडनं त्यांना व्हिजिटला बोलवा. नाही तर बंधूला सांगतो की ते आल्यानंतर तिकडे घेऊन येतील, आणि तुम्ही पण तुमच्या पद्धतीने त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घ्या म्हटलं. आणि कुणी लागत असेल तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा, असं मी त्यांना सल्ला दिला. आज आपण आलो आहोत संभाजीनगर जिल्ह्यातील वजापूर तालुक्यामध्ये डवळा हे गाव आहे. आपल्या सोबत आहेत गुलाबराव पंडितराव जाधव साहेब. साहेब नमस्कार. आपला या ठिकाणी परिचय सांगाल. या ठिकाणी गुलाबराव पंडितराव जाधव, माझे दोन्ही मुलं शेती करतात. सर्व टोटल 11 एकर कांदे. आपण या शेतीचं नियोजन कसं करत आहात? शेतीचं नियोजन आम्ही कोपरगाव येथील मोहनगिरी ॲग्रो कृषी सेवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार करतो आणि वेळोवेळी माहिती घेत असतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट करीत असतो. या ठिकाणी या गुलाबराव पंडितराव जाधव साहेब यांना 2 मुले आहेत. एकाचं नाव आहे अमोल गुलाबराव जाधव साहेब, हे पूर्णपणे शेतीची धोरा सांभाळत आहेत. या ठिकाणी दुसरे माझ्या शेजारी त्यांचे चिरंजीव आहेत शरद गुलाबराव जाधव साहेब. या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर अमोल हे पूर्णपणे शेतीमध्ये व्यस्त असतात, शेतीची धुरा ते पूर्ण सांभाळतात. आणि त्यांचे जे भाऊ आहेत शरद भाऊ, हे युवा सेना या राजकीय पक्षाचे वैजापूर तालुका अध्यक्ष आहेत. आपण अमोल यांच्याशी बोलूया. अमोलजी नमस्ते. म्हणजे आम्ही आमची मेहनत आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत एकदम काटेकोरपणे व्यवस्थापन केलं. आणि रोप टाकल्यापासून आमच्याकडं मौनगिरी कृषी सेवा केंद्र कोपरगाव यांचं वारंवार मार्गदर्शन घेतलं, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॉट आत्तापर्यंत जास्तीत आहे. समजा या साईजवरती तुम्ही पूर्ण समाधानी आहात? हो, समाधानी आहोत. आता 3 महिन्याचा प्लॉट आहे सर. 3 महिन्याचा प्लॉट आहे. सर आमच्या गावामध्ये राजेंद्र बाळकृष्ण जाधव यांच्याकडे 2 वर्षापासून ते तिथली ट्रीटमेंट घेत आहे. हो. आणि आम्ही इथं वैजापूरहून ट्रीटमेंट घेत होतो, पण आम्हाला म्हणावा असा हे रिझल्ट भेटत नव्हता. औषध क्वालिटी चांगली आहे, आणि इथल्या आणि तिथल्या रेटमध्ये बराचसा फरक आहे सर. रेट थोडे कमी पण आहे आणि औषधची क्वालिटी चांगली आहे. तुम्ही या तालुक्यातील शेतकऱ्यांना, युवा शेतकऱ्यांना तुमच्यासारख्या, आपण या ठिकाणी मोलाचा काय सल्ला द्याल? सर मी त्यांना सल्ला शेतकऱ्यांना असाच देईन की त्यांनी पण कृषी सेवा केंद्र मौनगिरी कोपरगाव यांच्याकडून संपर्क साधावा आणि त्यांचे औषधं वापरावे. औषध खूप चांगले आहे सर, रिझल्ट पण चांगला येतो. आणि मी त्यांना तोच सल्ला देईन की त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून औषध त्यांचे वापरावे. एकरी समजा 40, 45, 50 हजारपर्यंत खर्च होणार आहे. आणि आज या कांद्याची क्वालिटी अशी का 200 क्विंटलच्या प्लसच कांदा निघणार आहे. आणि आज चालू आहे मार्केटला समजा 1500 ते 1800 रुपये भाव. ते जर आपण जर लेवल काढली सर, पैसे तर भेटणारच ना आपल्याला. 200 प्लस प्रॉफिट मध्ये शेती, 200 प्लसच अवरेज निघाल. आज या व्हिडिओ दरम्यान माझ्यासोबत या ठिकाणी या डवळा गावातील अनेक प्रगतशील शेतकरी आहेत. तसे गाव पूर्णपणे शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये सन्माननीय प्रदीपजी पोटे साहेब आहेत. नमस्कार पोटे साहेब, उपस्थित आहात. नंतर वैभवजी पोटे साहेब आहेत. आपलं या ठिकाणी स्वागत.
ज्ञानेश्वरजी भैरट साहेब आहेत, आपलं या ठिकाणी स्वागत. श्रीरामजी भैरट आहेत, आपलं या ठिकाणी स्वागत. आणि आमच्या या वैजापूर तालुक्यातील ज्यांना फाउंडर म्हणू आपण, हे आमचे जाधव साहेब, या ठिकाणी विजयजी जाधव साहेब आहेत. हे या ठिकाणी आमचे पहिले शेतकरी आहेत ज्यांनी वैजापूर तालुक्यातून कोपरगाव या ठिकाणी मौनगिरी कृषी केंद्र कोपरगाव यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची शेती फुलवली. आणि नुसती फुलवलीच नाही, तर हे असे शेतकरी आहेत यांनी शेती उत्पादन वाढीसाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की बाबांनो, आपल्या शेतीमध्ये उत्पन्नाची भरभराट करण्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे मौनगिरी कृषी केंद्र कोपरगाव. आणि यांच्या सांगण्याप्रमाणे जाधव फॅमिली असेल, भैरट फॅमिली असेल, पोटे फॅमिली असेल, खंबाळा या गावातील खंडगळे फॅमिली असेल, साळुंके फॅमिली असतील, अशा अनेक फॅमिली आमच्यासोबत जोडल्या गेल्या. आणि आज या ठिकाणी जे उत्पादन रहस्य आहे हे आपल्या समोर आहे. काळ्या मातीतून ज्याला म्हणतो आपण सोनं उगवतं, खरोखर हे कांदा रूपामध्ये सोन्याला सोनं म्हणून पाहू शकतो आपण. आपल्यासोबत या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांची टीम, ज्यांच्या खाली आम्ही टीम म्हणून काम करत आहोत, त्यांचे सेवक म्हणून आम्ही काम करत आहोत, असं मौनगिरी कृषी केंद्र कोपरगाव यांचे मालक दीपकदादा गव्हाळे पाटील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. दादा, आपणही या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांविषयी आपला जो अनुभव आहे या ठिकाणी शेअर कराल. वैजापूर तालुक्यातील डवाळा जे तालुक्यातील एक प्रगतशील शेतकऱ्यांचं आणि उज्ज्वल शेतीची परंपरा असणारं गाव म्हणून ओळख आहे, अशा गावात आपण आज आलेलो आहोत. शरद भाऊंनी बोलता बोलता सांगितलं, जगाच्या पाठीवरचा एकमेव असा व्यवसाय आहे का ज्या व्यवसायाला छत नाही, ज्या व्यवसायाला भिंतसुद्धा नाही, आणि व्यवसाय बंद करून किंवा घरी जाताना कुलूप लावून, कडी लावून घरी जाता येत नाही, असा उघड्या आभाळाखाली आणि काळ्या आईच्या कुशीत विसावलेला हा आमचा शेती व्यवसाय. परंतु हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यामध्ये जर रग असेल, शेतीची आणि पिकाची भाषा त्या शेतकऱ्याला जर समजत असेल, ज्यावेळेस तो शेतकरी ती पिकाशी बोलायला शिकतो, आपली काळी आई काय बोलते हे त्या शेतकऱ्याला समजतं, तिथं खऱ्या अर्थानं ती शेती भरभरून दान त्या शेतकऱ्याच्या पदरात देत असते. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. आमचे पितृतुल्य गुलाबराव पंडितराव जाधव काका यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि समस्त गावातील ग्रामस्थ, जाधव कुटुंबीय असतील, भैरट कुटुंबीय असतील, पोटे कुटुंबीय असतील, तशी आमची ओळख मागील 2 वर्षापासूनची आहे. परंतु एक जीवाभावाचं नातं आमच्यात झालं आणि याचं कारण एकच सांगतो, मागील 20 वर्षापासून एक चांगलं काम आम्ही या क्षेत्रात करत आहोत आणि भविष्यातही असंच चांगलं काम आम्हाला आपल्यासोबत राहून करायला आवडेल, अशी आमची इच्छा आहे. मग आता हे सगळं करत असताना, हे फील्डवर्क प्लॉटवरचे कामं करत असताना यात आमचा स्वार्थ कुठला दडलेला आहे, तर तोही स्वार्थ मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस दुकानामधून जी कृषी निविष्ठा विकल्या जातात, ती खते असतील, बियाणे असतील, कीटकनाशकं असतील, भविष्यामध्ये आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रणावरती फार मोठं काम करायचं आहे, जीवाणू संवर्धनावरती फार मोठं काम करायचं आहे, बायो फर्टिलायझरवरती फार मोठं काम करायचं आहे. हे करत असताना पिकाच्या लागवडीच्या पद्धती असतील, पाणी देण्याची पद्धत असेल, खत व्यवस्थापन असेल, रोग कीड नियंत्रण असेल, मग ते एकात्मिक कीड नियंत्रण असेल किंवा रासायनिक कीड नियंत्रण असेल, सापळा पीक पद्धत असेल किंवा ज्या पद्धतीने आपण मग भाजीपाल्याची पिकं असतील त्या ट्रॅप लावत असतील किंवा काही कंदील लावत असू, मग त्यातून रोग किडीच्या फीडवर आल्यानंतर रोग आणि किडीच्या ओळखी होतात, तदनंतर तणाच्या ओळखी होतात. तुम्ही बघा, 15 वर्षापूर्वी जी तणं आपल्या रानात होती, ती तणं आता बरीचशी कमी झाली आणि नवीन तणं आता घोळसारखी, जे आपण ज्याला पसर लाल पानाचं जे घोळ आहे त्यासारखी तणं आलेली दिसते. आणि मग बऱ्याच वेळेस जे ॲग्रीला शिकवलं आम्हाला, त्यात आणि यात प्रत्यक्ष फील्डवरती फार मोठा बदल आहे. मग हा स्वार्थ आमचा यात दडलेला आहे. ज्यावेळेस आम्ही 4 शेतात जातो, 4 शेतात फिरतो, त्यावेळेस ती सगळ्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी त्या फील्डवरती पाहायला मिळतात. जसं आपल्या व्यवसायाला छेद नाही, तसंच आम्ही ज्या पिकात काम करतो किंवा ज्याच्याशी आपला दररोजचा संबंध आहे,
मग त्या पिकावर येणारे रोग कीड असतील, त्याच्यामुळे त्या पिकाचं होणारं नुकसान असेल, पाणी देण्याच्या काही चुकीच्या पद्धती असतील, लागवडीच्या काही चुकलेल्या पद्धती असतील, याचे दुष्परिणाम कधी कधी त्या पिकावर जे होतात आणि त्याची भाषा जे पीक बोलतं, थोडंसं त्या पिकासंग बोलायला शिकल्यानंतरच आपल्याला समजतं की अशी लक्षणं दाखवते आणि भविष्यात असं होऊ शकतं. तुम्ही जर दवाखान्यात गेले तर डॉक्टर आपल्यालाच विचारतो, तुझं पोट दुखतंय, मग तू काय खाल्लं होतं, कधीपासून दुखतंय. पण इथं आपल्याला ते पिकाच्या लक्षणावरून ओळखावं लागतं. म्हणजे एकंदरीत त्या प्रॅक्टिसपेक्षा आमची प्रॅक्टिस थोडीशी अवघड आहे. कधी कधी इथं बुद्धीचा फार मोठा कस लागतो. हा एक परिणाम झाला. दुसरा, आपण हे पीक करण्यापूर्वी जी पिकं गेलेली असतात सुरुवातीची, त्या पिकाच्या फेरपालटीचा सुद्धा ह्या पिकावर फार मोठा परिणाम होतो. दुसरा मुद्दा, पहिल्या पिकाला वापरलेली जर काही तणनाशकं असतील, त्याचा सुद्धा ह्या पिकाच्या वाढीवर परिणाम आपल्याला पाहावयास मिळतो. आणि तेच ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे सोयाबीनमध्ये, मक्यामध्ये जे तणनाशकाचा जो वापर झाला, त्याचा दुष्परिणाम ह्या वर्षी उभ्या असलेल्या कांदा पिकावरती आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं. कारण पाऊस मोठाले झाले नाही. जे तणनाशक आपण जमिनीच्या पृष्ठभागावर फवारले होते, त्याचे अवशेष त्या पिकावरती जमिनीच्या पृष्ठभागावर राहिले आणि पुढच्या पिकाला त्याचा त्रास झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 15 नोव्हेंबर रोजी ह्या जाधव कुटुंबियांनी लागवड केलेला हा 11 एकराचा प्लॉट आपण या ठिकाणी आता बघतो आहोत. आज बरोबर 3 महिने आणि 8 दिवस या प्लॉटला झालेला आहे. शेवटचं पाणी देऊन झालेलं आहे आणि त्याची फुगवण आजही त्या पिकाचा जो जारवा आपण म्हणतो, मुळी जो म्हणतो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. पिकाला जितका जारवा जास्त, जितकी मुळी जास्त, मुळीची लांबी जास्त, तो म्हणजे त्या जसं माणसाचे पाय जर भक्कम असेल तर त्याचं आरोग्य त्याच्या पायावरून उभ्या राहण्याच्या क्षमतेवरून ठरतं. तसं त्या पिकाची मुळी जितकी भक्कम असेल त्यावरून त्या पिकाचं आरोग्य ठरत असतं. अशा पद्धतीनं पातीची संख्या असेल, मानेची जाडी असेल, कांद्याची फुगवण बघा, कांद्याची मुळी बघा, हे उत्तम कांद्याच्या आरोग्याचे लक्षणं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ह्या जाधव कुटुंबियांनी आमच्याकडून 3-4 फवारण्या वेळच्या वेळी आणल्या, इथं वापरल्या. 2 रासायनिक खताच्या शिफारसी आपण दिल्या होत्या. त्या शिफारसीत मात्रेप्रमाणे रासायनिक खताचे डोस ह्या कांद्याला झाले. परंतु निसर्गाच्या जो लहरीपणा आहे, अवकाळी जे पाऊस झाले, याचा मोठा सामना या कांद्याला करावा लागला. लागवड 15 नोव्हेंबर रोजी लागवड झाल्यानंतर 2 पाऊस ह्या पिकाला झाले आणि 1.25 ते 1.5 महिन्यानंतर पहिलं विहिरीचं पाणी या कांद्याला बसलं. म्हणजे हा कांदा 1.25 महिन्याचा होईपर्यंत हा पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून होता. याचा दुष्परिणाम, ठीक आहे, आता यांचं व्यवस्थापन थोडंसं तंतोतंत झालं. आपल्या विभागातील काही शेतकरी की ज्यांच्या लागवडी पावसाच्या अगोदर झाल्या असतील, त्यांच्या कांद्याच्या मानी फार लांबल्या गेल्या आणि मग तिथं ती पांढरी बुरशी तयार होऊन पीळ पडणे, नाळ लांबणे, कांद्याची आजही साईज न होणे, अशा समस्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. परंतु निसर्गावरही मात करून योग्य व्यवस्थापन, योग्य कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन, पाणी देण्याची अचूक पद्धत, अचूक वेळ या कुटुंबियांनी साधली आणि याचा परिणाम, ह्या तपश्चर्येचं फळ भगवंताने आज हा 11 एकर कांदा पुढील येणारी जी मार्चची 10 ते 15 तारखेच्या दरम्यान ह्या प्लॉटला हार्वेस्टिंग सुरू करावे लागेल. आणि मायबाप सरकारने जर निर्यात बंदीचा निर्णय जर पाठीमागं घेतला, निश्चित आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या पिकाचे चांगले बाजारभाव मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आपण करू. आणि खरं सांगतो, कांदा जर आपल्या जीवनातून जर काढला शेतकऱ्याच्या, तर मला नाही वाटत पाठीमागं काहीतरी शिल्लक राहील. सरकारने विचार करून कांद्याचा निर्यात बंदीचा जो विषय असेल तो, आणि कांद्याच्या विक्रीतून 2 पैसे आमच्या मायबाप शेतकऱ्याच्या पदरात कसे येतील, ह्या हिशोबाने जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच आमचा शेतकरी प्रगतीपथाकडे जाईल आणि खऱ्या अर्थानं या भारत देशाची 70 ते 80% अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आणि ज्याच्यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्याची जर आर्थिक परिस्थिती भक्कम जर झाली तर खऱ्या अर्थानं देश आर्थिकदृष्ट्या विकसित प्रगतशील राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर भारताचा उदय होईल. हे दिवस फार लांब नाही.